हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाली आहे आणि आता स्वयंपाक बनवते. तर आज मस्त मटकी बनवली, पोळ्या आणि रस. मम्मीचं चालू आहे चहा टाईम सकाळी सकाळी. दुसरा टाईम मम्मीचा चहा प्यायचा. चला, मस्त फ्रेश झाली आणि आता मी चालले खाली सगळ्यांसाठी चहा बनवायला. आणि आज सकाळपासून मी मोबाईल हातात नाही घेतला. मोबाईल घेतला होता पण ब्लॉगच नाही शूट केला. काय झालं होतं, ब्लॉगच नाही शूट केलं. सकाळी ब्लॉग स्टार्ट केला आणि परत शूटच नाही केला. तर दुपारी मस्त एक झोप वगैरे झाली आणि आत्ताच मस्त फ्रेश झाली आहे. आणि आता चहाचा टाईम झाला आहे, तर खाली जाऊन मस्त सगळ्यांसाठी चहा बनवते. आणि आमच्या यांना चहा घ्यायचा आहे का विचारते एकदा. हॅलो, इकडं बघा, तुम्ही दिसत नाही आहे. असे एक साईड दिसत आहे, गौरी नाही दिसत. हां, चहा पिणार का? हां, काय म्हणले मोठ्याने बोला. चहा पाणी तर झालंय आणि आता मी करते संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर आज मला डाळ भात बनवायचा आहे, चपाती भाजी. तर भात बनवण्यासाठी तांदूळ घेतले. आता एकदा भात टाकते, मग डाळ टाकते. त्याच्यामध्ये डाळ टाकली शिजायला. आणि डाळीच्या फोडणीसाठी तर टोमॅटो कट केले, मिरच्या कापल्या आहे, कोथिंबीर कापून घेतली आहे. आणि आमच्या इथं कढीपत्त्याचं झाड आहे. तर चला, मी एकदा कढीपत्ता घेऊन येते. बाहेर बघा किती वार आहे, एवढं वार आहे ना बाहेर. घरामध्ये एवढं गरम होतं ना, उभंच राहावं. बाहेर आलं चला. जुई आणि श्रुती सायकल खेळताय. जुई आहे ना श्रुतीला सायकल शिकवणार आहे. श्रुतीला सायकल येत नाही, जुईला सायकल येते. त्यामुळे दोघींचं तेच चालू आहे. आणि आजचं वातावरण बघा किती मस्त मस्त रेड झालंय. छान वाटतंय ना, सगळं वार आहे. आणि कालपासून जुई आली ना, तर श्रुती घरामध्ये 1 मिनिट पण थांबत नाही. नाहीतर आमच्यासोबतच गप्पा वगैरे मारायच्या. जुई आली तर जुईसोबतच खेळत आहे. त्यांना असं फ्रेंड भेटलं ना कोणतरी त्यांचं झालं त्याच्यावर. अरे, माझा भात डागून गेला असतं, बरं झालं आले लवकर. डाळ बनवून झाली आहे आणि श्रुती आले मस्त सायकल खेळून. शिकल्या सायकल? आज गंध लावला काय? छान दिसती, लावायची मग. अरे असंच व्यवस्थित असं बा, इकडं बरा तो लाईट येतोय ना त्याच्यामुळं. शिकल्या मग सायकल? कोणी शिकवली, आपा बाबांनी की जुईनी? ते स्कार्फ खायला टाका, छान नाही वाटत ते. हां, आली का? मग तिला झेपणार नाही ना, तिला असं पॅक धरता नाही येणार ना मागून. आपा बाबा कशी मोठे आहे ना, मग ती यांना धरता येईल ना. इच्छा आहे पण सायकल शिकायची. याच्या अगोदर तुमच्या घरी आहे ना तुमची सायकल? मग तुमच्या डॅडाला म्हणायचं ना मला सायकल शिकवा. आता घेतली आहे ना या, मग तुमच्या डॅडाला म्हणायचं चला मला सायकल शिकवा. दररोज संध्याकाळी एक चक्कर मारायला घेऊन जायचं. चला, डाळ भात तर बनून झालाय आणि आता मला पोळ्या बनवायच्या आहे. पण त्याच्या अगोदर आमच्या श्रुतीची तर मस्त एक्सरसाइज चालू आहे. स्किपिंग. ओके बॉस, स्किपिंग म्हणजे हो स्किपिंगचे टाईप असतात तुम्हाला कोणता? अच्छा, अजून मग बाकीचे नाही माहित का? हां, असं घरात तुम्ही आमचे भांडे खाली घ्याशान. आमच्या भांडे खाली घ्याशान. बाहेर जायचं मस्त.
अंगणामध्ये स्किपिंग वाले. श्रुतीची ना फुल डाएट एक्सरसाइज चालू आहे आता. मला तर असं वाटतं एवढं करताय ना 2-4 किलो वजन 2-3 दिवसात कमी होईल. मग मम्मीने करायला लावलंय का? अच्छा. सायकल झाली खेळून मग? इथं का? म्हणजे इसका इफेक्ट नाही पडत, फक्त दुखतं स्किपिंग करून इथं. अच्छा. कारण की आपण उडी मारतो डोक्यावर असं ताण येतो दिमागामधून. ओके. हे बघ इथं हा मारलेले. काहीच नाही आला, फक्त 4 उड्या मारल्या. 4 उड्या नाही, पहिल्या 30 मारल्या, परत 4. मी तर काही न करता मला घाम नाही आला. हे बघ. ये देखो. मुझे कितना घाम आया. पसीना ही थोडासा आला एवढाच. मला तर काहीच नाही करता आलाय घरात. आणि श्रुतीने फक्त उड्या मारल्या 4 म्हणून आलाय. एवढे बाहेर होते त्याच्यामुळे. 34 म्हणजे किती? मला येत नाही. 24. अच्छा बरोबर. तो मराठी येतात पण इंग्लिश मीडियमला मराठी येतात. 70ला किती म्हणत्या? 70ला 70 लाईक्स. 70. ओके. तर चला आता आम्ही आमचा राहिलेला स्वयंपाक करून घेतो. तुम्ही तुमचं स्किपिंग नाही करा, एक्सरसाइज करा. बॉटल परत भरून ठेवायच्या, रिकामी नाही ठेवायची. का हो जुई आली तर तुम्ही आज घरात चमकल्याच नाही दिवसभर. जुई सगळंच खेळायला गेल्या, आमचं ध्यान नाही आलं. मग पप्पी कशाला घेतली? परत घेऊ का? आणि का हो काय म्हणी मग जुई? काहीच नाही. डाळ भात चपाती. चला मस्त जेवण वगैरे झालंय आणि आता मी आले बाहेर शतपावली करायला. आणि संतोषला मला शतपावली करायला झाला ते बघा इथे येऊन मस्त झोपले. का हो कमून झोपले? पडलो. कस काय पडले? कस काय पडले? उठून बसा ना. अहो बसा.